बापाच्या नामस्मरणानं बापाचा उद्धार झाला। ही कथा पूर्ण झाली, सप्तम स्कंद पूर्ण झाला, अष्टम स्कंदाला सुरुवात झाली। अष्टम स्कंदामध्ये 24 अध्याय आहे। याच्यामध्ये मन्वंतराचं वर्णन आले, युगांचं आयुष्य सांगितलंय, चतुर्युगाचं आयुष्य सांगितलंय, सत्ययुगाचं आयुष्य किती आहे, त्रेतायुगाचं किती आहे, द्वापार युगाचं आयुष्य किती आहे, कलियुगाचं आयुष्य किती आहे। सत्ययुगाच्या आयुष्याचा विचार केला तर 17,28,000 हे सत्ययुगाचं आयुष्य होतं। त्रेतायुगाचा विचार केला तर 12,96,000, द्वापार युगाचा केला तर 8,64,000, कलियुगाचा विचार केला तर 4,32,000। या चतुर्युगाचा पूर्ण युगाचा विचार केला तर या चतुर्युगाचं आयुष्य आहे 43,20,000। अशा 71 चतुर्युगी आहे। 71 चतुर्युगी झाल्या की एक मन्वंतर होतं, असे 14 मन्वंतर आहे। 14 मन्वंतर झाले की एक कल्प होतो आणि एक कल्प झाला की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो। तेवढाच एक कल्प झाला की ब्रह्मदेवाची एक रात्र होते। अशी 14 मन्वंतर आहे। आता सध्या वैवस्वत मन्वंतर चालू आहे। पुढं अनेक कथा सांगितल्या, गजेंद्र मोक्ष सांगितला, समुद्र मंथनाची कथा सांगितली। राजा परीक्षित म्हणतोय का हो समुद्र मंथन कसं काय झालं ते आम्हाला सांगा ना। त्यावेळेस सांगू लागले म्हणे दुर्वासा नावाचे ऋषी आहे, त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी भगवान परमात्म्याला एका फुलाची माळ घालून समर्पित त्यांना केली, फुलाची माळ त्यांना घातली। पण दुर्वासा ऋषींच्या मनात विचार असा आला की अरे इथं आश्रमात माळ घालूस तर मी वैकुंठात जातो, भगवान परमात्म्याला माळ घालून येतो ना। वैकुंठात आले, देवाला माळ घातली, देव आनंदी आहे, देवानं तीच माळ काढली आणि दुर्वासा ऋषींच्या गळ्यात घातली। आता दुर्वासा ऋषी जाण्यासाठी निघाले, तिकडून ऐरावत हत्तीवर बसून इंद्र येत होता। दुर्वासा ऋषींनी त्याला पाहिलं आणि आपल्या गळ्यातली माळ त्यांना इंद्राच्या गळ्यात घातली, त्यांनी इंद्राच्या गळ्यात घातली। इंद्रानं ती माळ ऐरावत हत्तीच्या डोक्यावर ठेवली आणि चालता चालता ती ऐरावत हत्तीच्या डोक्यावरून खाली पडली आणि त्याच्या पायाखाली ती तुडली। हे सगळं पाहिलं दुर्वासा ऋषींनी। दुर्वासा ऋषींना राग आला, अरे इंद्र स्वर्गाचा राजा ही गोष्ट खरी, पण संपत्तीचा त्याला गर्व निर्माण झालाय, तो उन्मत्त झालेला आहे। एवढा संपत्तीचा मोह निर्माण झाला, गर्व निर्माण झाला, एवढा उन्मत्त झाला ना, जा तुझी संपत्ती सगळी समुद्रात बुडून जाईल। शाप दिला। शाप दिल्यानंतर आता त्याची सर्व संपत्ती समुद्रामध्ये बुडून गेली। काय करायचं? भगवान परमात्म्यापाशी गेला, शरण गेला, आता काय करू देवा? देव म्हणाले तुम्हाला दैत्यांचं सहकार्य घ्यावं लागेल, त्यावेळेस आपण आपली सगळी संपदा वरती काढू शकू। बरं ठीक आहे, दैत्यांचं सहकार्य घेतलं, वासुकी सर्पाची दोरी केली। वासुकी सर्पाची दोरी केल्यानंतर मेरू पर्वताला बांधलं, पण तो ढासायला लागला। भगवान परमात्माने कश्यप रूप धारण केलं, भगवान परमात्म्याचा अवतार झाला कश्यप। पुढे सांगू लागले समुद्र मंथन सुरू झालं। एकीकडे दैत्य आहे, एकीकडे देव आहे। सर्वात प्रथम बाहेर आलं या समुद्र मंथनामध्ये हल विष। दैत्यांनी ते घ्यायचं नाकारलं। आता काय करायचं, कुणाला द्यायचं? कारण हे पृथ्वीवर जर आलं, पृथ्वीवर जर पडलं तर सर्व पृथ्वी जळून खाक होईल, संपुष्टात येईल। काय करायचं?
विचार करता येत आता हे विष फक्त एक जणच ग्रहण करू शकतो, म्हणून सर्व देवतांनी भगवान शिवाचं स्तवन केलं. भगवान शिवांना आर्ततेने हाक मारू लागले. भगवान शिव आल्यानंतर त्यांनी ते विष घेतलं, विष प्राशन केलं. त्या समुद्र मंथनामध्ये सर्वात प्रथम निघालं विष, ते शंकरानं घेतलं. नंतर त्या समुद्र मंथनामध्ये कामधेनू निघाला, तो ऋषी मुनींना दिला. यानंतर चंद्रमा प्रकट झाली, ती भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केली. ऐरावत प्रकट झाला, तो इंद्राकडे निघून गेला, ऐरावत हत्ती. त्यानंतर उच्च श्रवा नावाचा घोडा, तो इंद्राकडे निघून गेला. कौस्तुभ मणी आला, विष्णूच्या कंठात धारण केला. उच्च श्रवा घोडा तो बळीने घेतला. पारिजातक वृक्ष ते स्वर्गात स्थापन केलं. अप्सरा आल्या, त्या मनानच देवतांकडे गेल्या. मदिरा आली, तीही मनानच दैत्यांकडे गेली. मदिरा दैत्यांकडेच जाते, मदिरा दैत्यांकडेच जाते. आणि जे मदिरा पितात ते का पितात? पण लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, हम तो पीते हैं गिरते नहीं. तुम्हाला काय वाटलं? तुम्हीच पितात? आम्ही सुद्धा पितो, पण लक्षात घ्या ना कोणती दारू पितो. लोग पीते हैं पी पी के गिरते हैं, हम तो पीते हैं गिरते नहीं, क्योंकि हम तो पीते हैं सत्संग का प्याला, ये अंगूरी मदिरा नहीं है. आम्ही पितो ना सत्संग रूपी दारू पितो, तुम्ही प्या, तिचा आस्वाद काही वेगळाच असतो महाराज. म्हणून ती मदिरा आली, ती दैत्यांनी घेतली. पुढं यानंतर भगवती लक्ष्मी प्रकट झाली, तिने वरमाला विष्णूच्या गळ्यात घातली. यानंतर धन्वंतरी आला. धन्वंतरी हा देवताचा एक अवतार. अमृत आलं, देवन दैत्यांचं भांडण सुरू झालं. भगवान परमात्मेने मोहिनी अवतार धारण केला. दैत्य अमृत घेण्यासाठी आले, पण मोहिनीच्या रूपाला सर्व दैत्य भुरले. ते अमृत देवांना दिलं, पण एका दैत्यानं ते अमृत घेतलं. त्याच्या शरीराचे दोन भाग झाले, राहू आणि केतू. पुढं समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झाल्यानंतर शुक्राचार्य, त्यांच्याकडे संजीवनी होती, त्यांनी सर्व दैत्यांना जिवंत केलं. राजा बळीही त्याच्यात होता, त्यालाही जिवंत केलं. सर्व दैत्य पुन्हा जिवंत झाले. बळी देवावर चालून गेला. आक्रमण करण्यासाठी त्यानं यज्ञाचं नियोजन केलं, पण देवतांना वाचवण्यासाठी अदिती, देवतांची आई, तिने कर्दम ऋषींना विचारलं, माझ्या मुलांना आता मी कसं वाचू? तिला 12 दिवसाचं परिव्रत करायला लावलं. तिनं ते केलं. भगवान परमात्मा प्रकट झाले. म्हणे काय पाहिजे? म्हणे आता दैत्य आक्रमण करणारे देवतांवर, आता तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, काळजी नको करू, दैत्य आक्रमण करतील, पण मी तुझ्या पोटी पुत्र रूपाने प्रकट होईल आणि देवतांचं रक्षण करेल. भगवान परमात्मा तिच्या पोटी वामन रूपाने प्रकट झाला. भागवत कथाकार फार सुंदर सांगतात, भागवतकार फार सुंदर सांगतात. म्हणे 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. ब्रह्मदेवाने कमंडलू दिला, देवांनी छत्र दिलं, कुबेराने भिक्षा पात्र दिले, अदितीने लंगोट दिलं आणि वामन भगवान बळीकडे जाण्यासाठी निघाले. त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले होते. आता शेवटचा 100वा यज्ञ राहिला होता. तिथं ते गेले. गेल्यानंतर बळीने नमस्कार केला. इतकं सुंदर रूप होतं, नमस्कार केला. त्यावेळेस वामन बळीचं वर्णन करू लागले, अरे तुझे आजोबा भक्त प्रल्हाद
भगवान परमात्म्याचे किती मोठे भक्त होऊन गेले. तुझा वंश म्हणजे याच्यामध्ये दानशूर फार जन्माला आले, भक्त जन्माला आले. वर्णन केलं. पण का हो तुम्ही आले, काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला जे लागत ते मी देतो. म्हणे खरंच देशील? म्हणे अहो मी राजा आहे, तुम्हाला जे लागत ते देतो, तुम्ही फक्त मागा. त्यावेळेस वामनानं मागितलं. काय मागितलं? मला काहीच नको देऊ, 3 पाद भूमी दे म्हणे फक्त. बळी हसू लागला. हो तुम्ही 8 वर्षाचे आहे, तुमची बुद्धी ही तेवढी छोटी दिसते. म्हणे काय झालं? 3 पाद भूमी मागतायत, मी राजा आहे, तुम्ही मला जे मागशाल ते मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही फक्त 3 पाद भूमी मागतायत. त्यावेळेस वामन म्हणाले अरे तू फक्त 3 पाद भूमी तर दे ना, फक्त 3 पाद भूमी दे. बरं ठीक आहे देतो. 3 पाद भूमी देण्यासाठी पाणी ग्रहण करायला लागले. शुक्राचार्य आले. म्हणे अरे येडा नको हो, हा कोणी तुला माहिती का? म्हणे हा प्रत्यक्ष नारायण आहे. बली म्हणाला भगवान परमात्मा आहे. अरे बाप रे, ब्रह्मांडाचा चालक आज भिक्षू कोण माझ्या घरी मागायला आलाय, माझ्या समोर दान मागतोय, मला द्यायचंय. पाणी ग्रहण करायला लागले. त्यावेळेस झरीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले. बळीने गुरु आडवे आले, त्यांचा डोळा फोडला. म्हणे डोळा. महाराज वर्णन करून सांगतात आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. आता काय करायचं? 3 पाद भूमी दिली. एका पायामध्ये त्याने स्वर्ग लोक पूर्ण घेतला, दुसऱ्या पायामध्ये पूर्ण इथला इहलोक घेतला, तिसरा पाय कुठे ठेवायचा? पाताळ लोक इहलोक सर्व घेतला, आणि तिसरा पाय कुठे ठेवायचा म्हणून विचारलं. बळीने नमस्कार केला. म्हणाली तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. तिसरा पाय डोक्यावर ठेवला. बळीला पाताळात गाडलं. बळीला पाताळात गाडलं. पण बळीची जी आई होती ती आली, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, म्हणू लागली देवा, ज्यावेळेस बळी माझ्या पोटात होता ना, त्यावेळेस मी सती जाण्यासाठी निघाले होते, पण लोकांनी मला जाऊ दिलं नाही. का? तर बळी पोटात होता. पण भली हुई में सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभू पसारे हात. देवानं सुद्धा त्याच्या पुढे हात पसरावे अशा पुत्राला मी जन्माला घातलं. भाग्यवान आहे मी फार. बळीला विचारलं तुला काय पाहिजे? देवा मला तुझं दर्शन दररोज घडावं अशी अपेक्षा आहे, म्हणून तू सेवक होऊन माझ्या दारात थांब. बळीचा सेवक भगवान परमात्मा झाला. किती काळ तिथं राहिला. लक्ष्मी विचार करते अजून का वैकुंठात येईना, अजून पत्ता नाही यांचा, काय झालं? नारदजींनी सांगितलं ग, ते बळीच्या दरबारात सेवक म्हणून कार्यरत आहे. लक्ष्मी देवाला घेण्यासाठी आली. राखी पौर्णिमेच्या दिवशी आली. बळी म्हणाला कोण ग तू? मी तुझी बहीण, मला तुला राखी बांधायची. बळीला राखी बांधली. का ग तुम्हाला राखी बांधली? तुला काय पाहिजे? म्हणे मला कोणीच नाही पाहिजे, तुझ्या दारात जो सेवक आहे ना तो मला पाहिजे. बळीच्या लक्षात आलं ही कुणी सामान्य नाहीये, ही साक्षात लक्ष्मी माता आहे. देऊन टाकलं. राजा परीक्षिताने शुकदेवजींकडून ही कथा ऐकली. मोठं समाधान वाटलं. पुढे म्हणू लागले
मला मत्स्य अवताराची कथा सांगा. मग सांगता येतं म्हणे द्रविड देशामध्ये सत्यव्रत नावाचा राजा आहे. कृत नावाच्या नदीमध्ये, कृतवाला नावाच्या नदीमध्ये तिथं ते वास्तव्य करता येतं. त्यांच्या ओंजळीत एक मासा आला. त्या माशाने अकराळ विक्राळ रूप धारण केलं. ती विचारताय कोण आहे तुम्ही. त्यावेळेस तिथं तो भगवान परमात्मा त्या सरोवरामध्ये मत्स्य रूपात प्रकट झाला. का प्रकट झाला? कारण ब्रह्मदेव प्रलय काल आल्या कारणाने झोपेमध्ये असताना हयग्री नावाच्या राक्षसाने वेद पळवले होते. ते वेद आणण्यासाठी भगवान परमात्मा मत्स्य रूपात प्रकट झाला. आणि आता मात्र अष्टम स्कंद पूर्ण झाला, नवम स्कंदाला सुरुवात झाली. आता आपल्या रामरायाचं चरित्र आहे. त्याआधी आपण थोडंसं भजन करू. नवम स्कंदामध्ये ईशाणू कथा सांगितल्या. ईश म्हणजे ईश्वर आणि अणु म्हणजे अनुसरलेले. या नवम स्कंदामध्ये प्रभू रामचंद्राचं वंशाचं वर्णन केलंय. सूर्यवंशात प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि चंद्रवंशात भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला. पण का हो, त्यांचा वंश नेमका कसा आहे तो आम्हाला सांगा. सांगू लागले, भगवान नारायण समुद्रामध्ये शेषशय्येवरती पोहोडले असताना त्यांच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं. त्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. पुढे त्यांचा वंश मरीची, कश्यप, विवस्वान, नभग, नाभाग, अमरीश, युवराष्ट्र,
मानधाता, त्रिवंदन, त्रिशंकू, सगर, बाहुक, अंशुमान, दिलीप, भगीरथ, सूत, सुतास, खटवांग, दीर्घबाहू, रघु, पृथुश्रवा, अज, दशरथ, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामरायाच्या वंश परंपरेचं वर्णन आलं. पण का हो, कसं काय जन्म झाला म्हणे कथा सांगू लागले. जय विजय जेव्हा रावण आणि कुंभकर्ण रूपात आले, त्यावेळेस भगवान परमात्म्याने राम अवतार धारण केला. केकसीचे मुलं 3, कुंभकर्ण, बिभीषण आणि रावण. त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. दशरथाला पुत्र नव्हता म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्याच्यातले जे फळ होते ते फळ आपल्या पत्नींना खाण्यासाठी दिले. त्यांना 4 मुलं झाले, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामराया अवतारित झाले. रावणाला मारलं. रामाचा विचार केला तर सत्य, सौहार्द, दया, क्षमा, मार्दव, धैर्य, शौर्य, गांभीर्य, शस्त्रास्त्राचे ज्ञान, उपरती, संयम, निस्पृहता, राजनीतिज्ञता, तेज, प्रेम, त्याग, मर्यादा पालन, एक पत्नी व्रत, प्रज्ञारंजनता, ब्राह्मण भक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, बंधुप्रेम, शरणागत वत्सलता, व्यवहार कुशलता, अपिशूनता, बहुज्ञता, धर्मज्ञता, सर्वज्ञता, धर्मपरायणता इत्यादी सर्व गुणांचे सागर म्हणजे रामचंद्र प्रभू. रामचंद्र प्रभूचं प्राकट्य झालं. त्यांचा विवाह जानकी मातेसोबत झाला. जनकाची कन्या जानकी हिच्याशी विवाह झाला. पुढं 14 वर्षाचा वनवास त्यांना भोगावा लागला. रावणाशी युद्ध झालं. रावणाचा उद्धार झाला, कुंभकर्णाचा उद्धार झाला. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या अवताराचं कार्य संपलं. पुढे चंद्रवंशाचं वर्णन करून सांगितलं. म्हणे रंती देवाचे पुढे 2 वंश चालले, एक कुरुवंश आणि एक यदुवंश. कुरुवंशामध्ये पांडव जन्माला आले आणि यदुवंशामध्ये यादव जन्माला आले. त्याच राज्यामध्ये देवमीड नावाचा राजा जन्माला आला. देवमीडाला 2 पत्नी होत्या. त्यांच्यापासून त्यांना 2 मुलं झाली, एक अर्जन्य आणि एक पर्जन्य. एकीपासून गोपाळ नंद बाबा जन्माला आले आणि एकीपासून शूरसेन जन्माला आला. त्या शूरसेन सौरी नावाच्या देशाचा राजा होता. ते राष्ट्र त्याचं होतं. त्या शूरसेनाचा मुलगा वसुदेव, त्या वसुदेवाच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आला. त्या वसुदेव देवकीच्या पोटी त्यांनी अनेक लीला केल्या. तो भगवान परमात्मा 5 वर्ष गोकुळात राहिला, 6 वर्ष वृंदावनात राहिला, 14 वर्ष मथुरेत राहिला, 100 वर्ष द्वारकेत राहिला, निज धामाला गेला. हे सगळं सांगितलं. परीक्षित राजा म्हणाला, शुकदेवजी थोडं थांबा. काय झालं? अहो, आतापर्यंत ज्याच्या कथा ऐकत आलो त्याची कथा एवढी
फक्त 2-4 शब्दात का सांगता येतं? मला त्याच्या कथेचा विस्तार ऐकायचा आहे. त्याची कथा तुम्ही आम्हाला पूर्णपणे सांगा. दशम स्कंदाला सुरुवात झाली, नवम स्कंद संपला. या दशम स्कंदामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. पूर्वार्धामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म सांगितला. भगवान परमात्म्याने 16 दैत्यांना मारलं. उत्तरार्धामध्ये 16 दैत्यांना मारलं. म्हणे ऐक, तुला कथा ऐकायची ना? भोज वंशामध्ये असणारा राजा अहुक, त्या अहुकाला 2 मुलं झाली, एक उग्रसेन आणि एक देवक. उग्रसेनाची पत्नी गर्भवती झाली. तिच्या गर्भावर द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली पडली. राक्षसाची सावली पडल्यानंतर ज्योतिषानं सांगितलं, हा जो मुलगा आहे ना तो दृष्ट जन्माला येईल, दुराचारी जन्माला येईल. मग काय केलं त्या उग्रसेनानं? तो मुलगा जन्माला आल्या आल्या नदीत सोडून दिला. तो वाहत वाहत सौरी नावाच्या राष्ट्रात गेला. तिथल्या सेवकांनी ते पाहिलं. शूरसेनाला तो मुलगा दिला. शूरसेनानं तो मुलगा आपल्या घरी आणला. त्याचं नाव ठेवलं कंस. कंस शूरसेनाच्या घरी वाढवू लागला. त्याला बातमी कळाली की माझ्या बापानं मला नदीत पाण्यात त्या ठिकाणी टोपलीत वाहत सोडलं होतं. त्याला राग आला, माझ्या बापानं इतकं दृष्ट काम केलं, मला टोपलीत सोडलं होतं पाण्यात. तो उग्रसेनावर चालून आला युद्ध करण्यासाठी. युद्ध केलं, परास्त केलं. उग्रसेनाला कैदेत घातलं. कंस मथुरेचा राजा झाला. राज्यकारभार करू लागला. राज्यकारभार चालवतोय, अतिशय दृष्ट आहे. त्याला जरासंधाच्या 2 मुली, त्याच्याशी त्यांचा विवाह झाला. त्याचा चुलता, त्याला 7 मुली आहे. त्याच्यापैकी 6 मुली या वसुदेवाला दिल्या होत्या. 7वी मुलगी कुणाला द्यायची विचार करता येत. कंस म्हणाला, हे बघा, मी माझ्या बहिणीचं लग्न करतो. मग कुणाला द्यायची? कोणी तिच्या साठीवर? म्हणे 6 वसुदेवाला दिल्या, मग 7वी देखील वसुदेवाला देऊन टाकू. 7वी सुद्धा देवकी वसुदेवाला दिली. मोठ्या थाटामाटामध्ये विवाह झाला. गोदान, भूदान, अन्नदान सगळं त्या कंसानं व्यवस्थितरित्या केलं. कंस रथामध्ये बसला, त्या दोघांना माग बसवलं आणि बहिणीचा रथ घेऊन कंस चालतोय. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे कंसा, तू जेवढं हिचं थाटामाटात लग्न केलं ना, तिचा 8वा पुत्र तुझा काल आहे, तो मारणार आहे तुला. ही बातमी कळाली. त्या कंसानं त्या देवकीला मारण्यासाठी प्रयत्न केला. वसुदेवानं हात धरला. म्हणे, अरे स्त्रीवर हात उचलू नये. मग काय करू? ऐक, आम्हाला बंदी खाण्यात टाक. आम्हाला जेवढे मुलं होतील तेवढे आम्ही तुला देऊन टाकू. आणि बरं, बंदी खाण्यात टाकलं. कालांतराने तिला पहिला मुलगा झाला. कंसाला बातमी कळाली. कंस जाण्यासाठी निघाला. तिथं गेला, पोहोचला, पाहिलं. तो मुलगा हातात घेतला. हातात घेतल्यानंतर, अरे हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे ना, मग याला मारून मी काय करू? म्हणून त्याला सोडणार. तर तिथं नारदजी प्रकट झाले. कंसा, असं येड्यावानी काय करतो? म्हणे, काय झालं? नेमका 8वा कोणता आहे ते तुला काय माहिती? म्हणे, 8वा पहिला होऊ शकतो किंवा पहिला देखील 8वा होऊ शकतो. त्याच्या लक्षात आलं. तिथं त्या मुलाला गरगर त्यानं फिरवलं, आपटलं. असा 1 नाही 2 नाही 6 मुलं त्यांना आपटले. 7वा मुलगा योग मायेने रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला. भगवान बलराम रोहिणीच्या गर्भात गेले.
आता मात्र पुन्हा ती गर्भवती आहे देवकी. भगवान परमात्म्याचं प्राकट्य होणार आहे. भगवान परमात्मा अवतारित होणार आहे. इकडं गोकुळामध्ये नंद बाबा आणि यशोदा राहत होते, पण त्यांना संतती नव्हती. एक दिवस त्यांची तर संत महात्मे आले, सांगितलं तुम्हाला संतती होईल. नंद बाबा म्हणाले आता माझं वय 100 वर्ष चालू आहे, मला कुठं संतती होईल. साधूचे शब्द आहे, खोटे ठरणार नाही, तुम्हाला संतती जरूर होईल. कालांतराने यशोदा माता देखील गर्भवती राहिल्या. इकडे देवकी गर्भवती आहे मथुरीमध्ये, आणि गोकुळामध्ये यशोदा माता गर्भवती आहे. भगवान परमात्म्याच्या प्राकट्याचा काल जवळ आला. सर्वजण आनंदी आहे. सर्वजण भगवान परमात्म्याची स्तुती करू लागले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम निहितम च सत्ये सत्यस्य सत्य मृत सत्य नेत्र सत्यात्मकत्वम शरणम प्रपन्ना. भगवान परमात्म्याची सर्व संत स्तुती करतायत. वायूला आनंद झालाय, दिशाला आनंद झालाय, पृथ्वीला आनंद झालाय, नद्यांना आनंद झालाय, त्या दिवसाला आनंद झालाय, त्या कालाला देखील आनंद झालाय. सर्वत्र आनंदी आनंद आहे. आनंदाचं वातावरण निर्माण झालं. श्रावण महिना सुरू झाला. उत्तर प्रदेशामध्ये भाद्रपद महिना म्हणतात. रोहिणी नक्षत्र आहे, वार बुधवार आहे. भगवान परमात्म्याची मूर्ती देवकी आणि वसुदेवाच्या समोर पहिली प्रकट झाली आणि सांगितलं की बाबा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला देवकी माता म्हणू लागली देवा अरे तुला नंदाच्या घराला न्यायचंय पण तुला अशा अवस्थेमध्ये नेता येणार नाही. तुला लहान लेकरू व्हावं लागेल ना पहिलं. भगवान परमात्मा हा लहान लेकरू झाले. त्यांना टोपलीत घातलं वसुदेवानं. टोपलीत घातल्याबरोबर तो कमळापती उचलला. सर्व बंधने गळून पडली. उचलिला कमळापती
गायीची बंधने गळती. सर्व झोपलेले आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहे. वसुदेव निघाले आहे. चालत चालत वसुदेव आता यमुनेच्या काठावरती आले. यमुनेला पूर आलाय. पाऊस सुरू आहे. काय करायचं आता? यमुनेमध्ये वसुदेवानं प्रवेश केला. गुडघ्यापर्यंत पाणी होतं. आता कमरेपर्यंत पाणी आलं. आता छातीपर्यंत पाणी आलं. आता नाका तोंडात पाणी जाण्याची वेळ आली. कृष्णाचं आगमन झालेलं आहे. आता वसुदेवजींनी गोकुळात प्रवेश केला. तिथं यशोदा मातेच्या पोटी माया उपजली होती. तिथं ते गेले. त्या मायेला उचललं. कन्हैयाला तिथं ठेवलं. आणि वसुदेवजी पुन्हा मथुरेत आले. पुन्हा सर्व दरवाजे बंद झाले. इकडं सेवक सर्व जागे झाले. सेवकांनी बातमी सांगितली. ऐका ना, यशोदेच्या पोटी, देवकीच्या पोटी पुत्र जन्माला आले. अरे ही तर मुलगी आहे. तिला गरगर फिरवलं, मारणार. तेवढ्यात ती आकाशात गेली आणि सांगितलं, अरे तुझं लागी वदी आणि उपजला मजादी. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय. कंस भयभीत झाला. इकडं यशोदा माता झोपलेली आहे. सुनंदा नंद बाबाची बहीण, तिनं पाहिलं एक सुंदर असं तेज ते यशोदा मातेच्या पाशी लोळतंय. नंद बाबा गायीची सेवा करण्यासाठी गेले होते. सुनंदीनं ते पाहिलं, पळतच गेली आणि म्हणू लागली, भैया सुनो ना, आपको लाला भयो है. भैया सुनो ना, आपको लाला भयो है. नंद बाबा आनंदित झाले. नवरत्नांचा हार सुनंदीला दिला. सर्व गोकुळ नगरी आनंदली. सर्वांना कळालं नंद बाबा आणि यशोदा राणीच्या इथं पुत्र जन्माला आला. त्यांना पुत्र झाला. गवळणीला म्हणू लागले,
आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी नववस्त्र परिधान केलेले आहे. सर्वत्र आनंद आहे. गोकुळ नगरी आनंदली आहे.